नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी ईश्वर पाटील आणि आपण पाहताय टेक महाराष्ट्रीयन. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी आतापर्यंत तुम्हीच विचार करा की किती धावपळ केली. उत्पन्नाच्या दाखल्यासाठी धावपळ, रेशन कार्डसाठी धावपळ, आधार कार्ड अपडेट करण्यासाठी धावपळ, अर्ज भरण्यासाठी धावपळ, किती वेळा धावपळ केली असेल ही तुम्हालाच माहिती आहे आणि मला सुद्धा माहिती आहे, बरोबर. तर आणि एवढी सगळी धावपळ करून, तुमची सगळी एवढी धावपळ करून परत त्यामध्ये काही अर्ज अप्रूव्ह झाले, काही अर्ज रिजेक्ट झाले आणि काहीचे आता रिव्ह्यूमध्ये. तर हे का होते? आणि त्यातल्या त्यात जे अर्ज रिजेक्ट झाले आता त्यांना नवीन अर्ज भरायला सांगितलं, परंतु नवीन अर्ज भरण्यासाठी वेबसाईट बंद, तुमचं ॲप बंद आणि तुमच्या अंगणवाडी सेविकांकडे जे लॉग इन दिलं होतं ते सुद्धा बंद केलं. म्हणजे नवीन अर्ज घेणं डायरेक्ट बंद केलं. का मित्रांनो? आणि सोबतच जे अर्ज रिजेक्ट झाले ते कशामुळे होत आहेत, काय कारण आहे त्याचं, आणि जे अर्ज रिव्ह्यूमध्ये आहेत ते ॲप्रूव्ह होतील की रिजेक्ट होतील, काय होणार त्या अर्जांचं. तर काळजी करू नका, या सर्व विषयांवर आज तुम्हाला मी डिटेलमध्ये समजून सांगणार आहे मित्रांनो, की तुमचे अर्ज जर रिव्ह्यूमध्ये आहेत तर ते कशा पद्धतीने ॲप्रूव्ह होतील, रिजेक्ट झालेत तर ते परत अर्ज कशा पद्धतीने करू शकताय, सर्व डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देणार. त्यासाठी तुम्हाला आत्ताच सर्वांना विनंती करतो की परत व्हिडिओमध्ये कमेंट करत बसण्यापेक्षा आत्ताच थोडा वेळ काढा आणि तुमच्या कामाची माहिती आहे का, तुम्हाला A to Z माहिती देणार आहे. त्यानंतर अगदी सहजपणे तुमच्या लक्षात येईल की खरंच माझा अर्ज कोणत्या कारणामुळे रिव्ह्यूमध्ये असेल किंवा कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झाला असेल, आणि जर रिजेक्ट झाला असेल तर त्यावर तुम्ही नवीन अर्ज कशा पद्धतीने भरू शकता आणि केव्हा भरू शकताय, तर ही सर्व डिटेलमध्ये माहिती देणार आहे. तर चला डायरेक्ट वळूया आपल्या टॉपिककडे. तर जसं की मित्रांनो, आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेत तुम्ही बघितलंच असेल किती धावपळ करायला लावली शासनाने. आधी योजना काढली, योजनेत लगेच तुम्हाला अटी आणि पात्रता लावल्या, अटी आणि शर्ती लावून त्यात तुमची धावपळ, उत्पन्न दाखल्यासाठी धावपळ, आधार कार्ड अपडेट करण्यासाठी धावपळ, रेशन कार्डसाठी धावपळ, एवढी धावपळ केली. त्यानंतर परत अटी काढल्या, ठीक आहे, तेवढा तुम्हाला एक दिलासा मिळाला की ठीक आहे चला अटी काढून टाकल्या, आता सर्व महिला अर्ज करू शकतील, बरोबर. त्यानंतर परत ॲप लॉन्च केलं. ॲप 3-4 दिवस चाललं नाही, ॲपवर लोड होता, ते ॲप कसं तरी ठिकाणावर आलं. त्यानंतर परत शासनाने बदल केला, परत नवीन GR काढला. असे वेगवेगळे बदल आतापर्यंत तुम्हालाच माहिती आहे की शासनाने किती गोंधळ केला आतापर्यंत, बरोबर. आणि या अर्जांसाठी तुम्ही दिवस रात्र जागरण केलं, एवढी मेहनत घेतली आणि त्या अर्ज भरलेत. अर्ज भरून त्यातही काही अर्ज रिजेक्ट झालेत तर काही अर्ज आता रिव्ह्यूमध्ये आहेत. तर हे असं का होते मित्रांनो, याचं खरं कारण तुम्हाला सांगतो बघा. जेव्हा मित्रांनो हे ॲप लॉन्च झालं होतं, डायरेक्ट योजना नाही सांगत आहे तुम्हाला, ॲप लॉन्च झालं होतं. नारी शक्तीचं तुमचं जे ॲप लॉन्च झालं मित्रांनो, त्यामध्ये सुरुवातीला ॲप लॉन्च केलं शासनाने, बरोबर. तर हे ॲप लॉन्च करताना त्यावर एका वेळेस 2 किंवा 5 फॉर्म सबमिट व्हायची लिमिट होती मित्रांनो. म्हणजे एक प्रकारे तुम्ही पकडा की 2 किंवा 5 फॉर्म एका वेळेस सबमिट होऊ शकतील तिथं. आणि अशा कंडिशनमध्ये ॲप लॉन्च केल्या जर तुम्ही सर्व तिथं अर्ज भरायला गेले, डायरेक्ट सर्वांनी रजिस्ट्रेशन, अर्ज, हे ते, म्हणजे जिथं 5 अर्ज भरणे जाणार आहे तिथं 100 अर्ज भरले गेले, ॲप बंद पडणारच आहे मित्रांनो. त्याचं कितीही डोमेन मजबूत राहू द्या, कितीही वेबसाईट किंवा ॲप कितीही मजबूत करू द्या, ती शेवटी हँग पडणारच आहे. का? कारण जिथं 5ची लिमिट आहे तिथे तुम्ही 100 फॉर्म एका वेळेस भरताय, बंद तर पडणारच आहे ना, बरोबर. तर अशामध्ये मित्रांनो काय झालं, आणि त्यातल्या त्यात हे ॲपचं लोडिंग तर चालूच होतं, परंतु शासनाने सुरुवातीला जे ॲप लॉन्च केलं त्यात बरेचसे कॉलम अधुरे सोडले. म्हणजे बरेचसे कॉलम तुम्हाला अपुरे दिले. वडिलांचं नाव, हे ते, या बाकीच्या गोष्टी नंतर ॲड केल्या, बरोबर. तुम्हाला माहिती आहे की नंतर ॲपमध्ये बदल करत शासनाने परत मग वडिलांचं नाव, महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास तिचं नाव, तिच्या पतीच्या कागदपत्र, तिचा जन्म कुठला आहे ते, म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टी शासनाने तिथे ॲड केल्या. पण या सर्व गोष्टीमध्ये तुमचं अर्ज भरणं थांबलं होतं का? नाही. अर्ज तर तुम्ही भरतच होते मित्रांनो. कुणी चुकीचा अर्ज भरला असेल, कुणी जसा आला तसा भरला असेल, साईट चालली नसेल, OTP व्हेरिफिकेशन झालं नसेल तरीही सुद्धा सबमिट केला, असे बरेचसे अर्ज झाले असतील. काहींचे अर्ज पूर्णपणे सबमिट झाले असतील, बरोबर. तर आता यात सर्वात ट्विस्ट काय मित्रांनो बघा, यात सर्वात मोठा ट्विस्ट आहे की जेव्हा हे अर्ज भरताना, जेव्हा ॲपमध्ये बदल चालू होते मित्रांनो, तेव्हा तुमचे अर्ज तर भरले गेले. अशामध्ये काय होते मित्रांनो की तुमचे अर्ज हे एक प्रकारे ड्राफ्टमध्ये सेव्ह झाले मित्रांनो.
हो, म्हणजे त्यावर कोणी लक्षच देत नव्हतं. एक प्रकारे ड्राफ्टमध्ये सेव्ह झाले. ड्राफ्ट म्हणजे तुम्हाला सांगतो, एखादं जर तुम्ही कम्प्युटर चालवत असाल तर कम्प्युटरमध्ये समजा एखादी फाईल आपण क्लिक केली आणि त्या फाईलीमध्ये काही आपली माहिती जप्त करून ठेवली मित्रांनो, बरोबर. जेव्हा आपण कम्प्युटर बंद करणार आणि कम्प्युटर तुमचा समजा 15 दिवस बंद राहिले, त्यानंतर 15 दिवसांनी जर तुम्ही ते कम्प्युटर ओपन करून ती फाईल जर बघितली तर ती तुम्हाला तिथल्या तिथं दिसते मित्रांनो. अशा प्रकारे हे ड्राफ्ट असते, म्हणजे फाईल तुम्हाला तिथल्या तिथं दिसते, परंतु तिला जर कोणी बघायलाच तयार नाहीये तर तुमची फाईल म्हणजे तुमचे जे अर्ज आहेत, जे पेंडिंग अर्ज होते ते कोण बघणार आहे, बरोबर. अशा ते अर्ज पेंडिंगमध्ये गेले आणि जेव्हा नवीन साईट चालू झाली, परत ॲप पूर्णपणे चालू केलं, तेव्हा परत लोकांनी अजून गर्दी करायला सुरुवात केली, अर्ज परत भरले गेले. अशामध्ये तुमचे अर्ज हे खाली पडले पेंडिंगमध्ये. त्यामुळे अशा अर्जांवर बऱ्याचदा प्रॉब्लेम आलेत मित्रांनो. काहींचे अर्ज चुकीचे भरले गेले आहेत, काहींचे कागदपत्र व्यवस्थित अपलोड झालेले नाही आहेत, बऱ्याचदा काहींनी रेशन कार्डमध्ये चुका केल्या आहेत मित्रांनो. सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो रेशन कार्ड. आणि 2च पॉईंट तुम्हाला एक सांगतो मी, आधार कार्डमध्ये फॉर्म भरताना बऱ्याचशा महिलांनी आधार कार्डप्रमाणे तुम्हाला नाव विचारलं होतं, तिथं आधार कार्डप्रमाणे बऱ्याचशा महिलांनी नाव टाकलं नसेल किंवा तुमच्या पतीच्या कागदपत्र दिले नसतील. आता पतीच्या कागदपत्रांमध्ये तुम्हाला तिथं मेन्शन केलं नव्हतं, शासनाने तिथं नमूदच केलं नव्हतं की तुम्हाला नाही दाखलाच तुम्हाला द्यायचा आहे, पतीचे जर कागदपत्र द्यायचे तुम्हाला दाखलाच द्यावा लागणार आहे, असं काही नमूद केलं नव्हतं मित्रांनो. तुम्ही आधार कार्ड, पतीचं रेशन कार्ड, शाळेचा दाखला, जन्म दाखला पतीचा, कोणतंही जे डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल ते तुम्ही तिथं देऊ शकत होते आणि ते दिले सुद्धा आहेत लोकांनी, बरोबर. त्यामुळे तुमच्या कागदपत्रांचा काही विषय नव्हता तिथं. पण रेशन कार्ड जर एखाद्या वेळेस रेशन कार्डमध्ये तुम्हाला 2 पेज एका पेजवर घ्यायचे होते, हे एक कंपल्सरी होतं मित्रांनो. आणि बऱ्याचशा लोकांनी नागरिकांनी यात चुका केल्या मित्रांनो, किंवा बऱ्याचशा महिलांनी या चुका केल्या की रेशन कार्डचं एकतर तुम्ही मागचं पेज टाकलं असेल किंवा पुढचं पेज टाकलं असेल, त्यामुळे तुमचा अर्ज हा रिजेक्ट करण्यात आला असेल मित्रांनो. काहींचे OTP व्हेरिफिकेशन बाकी असेल. मी आधी सांगितलं तुम्हाला की काही पेंडिंगमध्ये असतील, कारण जेव्हा अर्ज सबमिट करताना बऱ्याचदा तुमचं जतन करा पर्यायावर क्लिक केल्यानंतर अर्धा तास ते लोडिंग घेत होतं मित्रांनो. तर अशा केसमध्ये बऱ्याचशा अशा केसेस घडल्या आहे, त्यामुळे तुमचे अर्ज हे पेंडिंग जाऊ शकत आहेत. तर आता अर्ज तर तुमचे रिजेक्ट झाले, बरोबर. अर्ज रिजेक्ट झालेल्या अर्जांचा आता काय होणार आहे, नवीन अर्ज तर घेणं बंद आहे, बरोबर. तर मित्रांनो लक्ष द्या, जर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला असेल काळजी करू नका. साधारणतः 2 ते 3 दिवस वाट पहा. जेव्हा साईट पूर्णपणे चालू होईल तेव्हा तुमच्या जवळचं, घरी ट्राय करू नका, माझं सर्वांना हात जोडून विनंती आहे, घरी ट्राय करू नका मोबाईलवर. तुमच्या जवळचं जे आपले सरकार सेवा केंद्र असेल तिथं जाऊन त्यांच्याकडे सर्व कागदपत्र द्या आणि ते तुमचा फॉर्म अगदी सहजपणे भरून देतील मित्रांनो. तेव्हा तुमच्या भरलेल्या फॉर्मचा काहीतरी फायदा होणार आहे आणि तुम्हाला तेव्हा तुमचा अर्ज अप्रूव्ह सुद्धा होऊ शकतो मित्रांनो. यासोबतच जे अर्ज रिव्ह्यूमध्ये आहेत त्या रिव्ह्यू झालेल्या अर्जांचं काय, तर रिव्ह्यूमध्ये जे अर्ज आहेत म्हणजे रिव्ह्यू म्हणजे मित्रांनो आता तुमचे अर्ज चेकिंग केले जात आहेत. चेकिंगमध्ये काही अर्ज जर त्यांना काही तिथं अर्ज चुकीचा वाटला किंवा डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड नसले तर ते रिजेक्ट करतील आणि जर सर्व व्यवस्थित असेल तर तुमचे हे अर्जसुद्धा अप्रूव्ह केले जातील मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुमचं हे अर्ज भरण्यापासून ते अर्ज रिजेक्टपर्यंत सर्व गोष्टी तुम्हाला या मी डिटेलमध्ये समजून सांगितल्या मित्रांनो. जर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला असेल तर काळजी करू नका खरंच. आणि या व्यतिरिक्त मित्रांनो बऱ्याचशा नागरिकांच्या मनात एक शंका मित्रांनो, हो एक शंका तुमच्या मनात घर करू नये की जिथं तुम्हाला शाळेचा दाखला, डोमोसाईल हा जो कॉलम आहे मित्रांनो, जिथं तुम्हाला हे डॉक्युमेंट अपलोड करायचे, तिथं त्या जागी मी वोटर ID अपलोड केलं असेल किंवा रेशन कार्ड अपलोड केलं म्हणून माझा अर्ज रिजेक्ट होईल किंवा रिव्ह्यूमध्ये आहे किंवा पेंडिंग आहे, तर असं काही नाही मित्रांनो. याचं तुम्हाला लाईव्ह उदाहरण दाखवतो बघा. इकडे तुम्ही मतदान कार्ड बघू शकताय. या महिलेचं मी मतदान कार्ड अपलोड केलेलं आहे आणि उजव्या बाजूला तुम्ही बघू शकताय की हा अर्ज कधी भरला गेला आहे. 23 तारखेला अर्ज भरला मित्रांनो आणि 23 तारखेला भरलेला अर्ज अप्रूव्ह झालेला आहे मित्रांनो. 100% मतदान कार्ड टाकलं आहे मित्रांनो तरीही अर्ज अप्रूव्ह झाला आहे. का तर यामध्ये असं काही नाही मित्रांनो की तुम्ही रेशन कार्ड दिलं नाही, मतदान कार्ड दिलं नाही म्हणून तुमचा अर्ज रिजेक्ट होईल, असं काही नाही मित्रांनो. मी स्वतः तुमच्यासमोर लाईव्ह प्रूफ दाखवतोय, मतदान कार्ड अपलोड केलेलं आहे आणि अर्ज मंजूर सुद्धा झालेला आहे मित्रांनो. त्यासाठी तुमच्या मनातून या सर्व काही शंका असतील मित्रांनो त्या आत्ताच काढून टाका. तुमची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता मुदत परत वाढवण्यात आली. 31 ऑगस्ट ऐवजी आता अजून पुढे वाढवण्यात आली मित्रांनो मुदत. त्यामुळे घाई करू नका. तुम्हाला जे 1500 रुपये रक्षाबंधनाला सांगतायत त्याआधी लवकर तुम्ही, मला माहिती आहे की तुम्हाला सर्वांना पैशांची गरज आहे मित्रांनो खरंच, पण जर तुम्ही भरलेला अर्जात जर अप्रूव्ह नाही झाला तर तुमचा काही फायदा होणार नाही मित्रांनो. तुम्हाला वारंवार चक्रा मारून काय फायदा होणार आहे, बरोबर. आणि सोबतच मित्रांनो
तुम्हाला आता यामध्ये 1 किंवा 2 चान्स अजून दिला जाणार आहे. शासनातर्फे जर दिला तर अजून 1 चान्स दिला जाईल. हा दुसरा चान्स आहे, अजून 1 चान्स दिला जाईल, म्हणजे तिसरा चान्स दिला जाईल. परंतु परत शासन अर्ज तुम्हाला चान्स थोडी देणार आहे अर्ज भरण्यासाठी, बरोबर. त्यासाठी मित्रांनो आत्ताच जे करायचं आहे ते आत्ता करा. एकदाच आपले सरकार सेवा केंद्रावर जा, नीट माहिती भरा आणि त्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होईल, बरोबर. तर अशा प्रकारे तुमची ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सविस्तर अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलो होतो. आशा करतो की ही माहिती तुम्हाला कळली सुद्धा असेल आणि व्यवस्थितरित्या समजली सुद्धा असेल मित्रांनो. आणि समजलीच असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी वारंवार देत राहतो आणि यापुढेही देत राहणार आहे. तर चला मित्रांनो, भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.